आलंय. नमस्कार. मी दिसतोय सगळ्यांना? माझा आवाज पोचतोय? माझा आवाज पोचतोय? ओके. सगळ्यांना माझा नमस्कार. सिंधुजन अकादमीतर्फे आज आपल्याशी संवाद साधण्याचा अ, संधी मिळाली, योग आला. अतिशय मनाला आनंद होतोय. खरं तर जल, जमीन, जंगल, जैवविविधता आणि जन ही 5 म्हणजे आपली हा एकसंघ, याला आपण मुठ्ठी म्हणूया. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये जल, जमीन, जंगल आणि जैवविविधता याचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होताना आपण पाहतोय. आपल्याला कल्पना आहेच की प्राणवायू, पाणी आणि अन्न ह्या आपल्या 3 महत्त्वाच्या मूलभूत गरजा आहेत. मग इतरही आहेत. कालानुरूप त्यामध्ये आता पुढे वाढ पण होईल. पण प्राणवायू शिवाय आपण जगू शकतो का? खरं तर आपला जन्म झाल्यानंतर आपल्याला 30 सेकंदाच्या आत किंवा जन्म झाल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले काय पाहिजे आहे? तर प्राणवायू. 30 सेकंदामध्ये जर आपल्याला प्राणवायू मिळाला नाही आईच्या उदरातून आपण जन्म घेतल्यानंतर, तर आपलं काम तिथंच तमाम होऊन जाईल. दुसरं, आपली महत्त्वाची गरज आहे पाणी. 3 दिवसापर्यंत आपण पाण्याशिवाय जगू शकतो. आणि तिसरी महत्त्वाची आपली गरज आहे अन्न. 27 दिवसापर्यंत, साधारणतः 30 दिवसापर्यंत आपण अन्नाशिवाय जगू शकतो. म्हणजे प्राणवायू, पाणी आणि अन्न ह्या 3च आपल्या मूलभूत गरजा आहेत, ज्या अत्यावश्यक आहेत. एक वेळचं शिक्षण नाही मिळालं चालते, आपण सर्व्हाइव्ह होऊ शकतो. जंगलातल्या प्राण्यांच्या काय गरजा आहेत? वाघाची काय गरज आहे? मुंगीची काय गरज आहे? फुलपाखराला काय हवं आहे? बिबट्याला काय पाहिजे आहे? इतर कीटक असतील, कोळी असतील, पक्षी असतील, साप असतील, यांना काय हवं आहे? गेल्या 20 वर्षातला माझा अनुभव असा सांगतो की वाघापासून ते वाळवीपर्यंतच्या सगळ्या, माणूस सोडता, वाघापासून ते वाळवीपर्यंतच्या सगळ्या या चराचरातल्या सगळ्या सजीवांची 3च गरज आहे. त्यांना ऑक्सिजन पाहिजे आहे, त्यांना पाणी पाहिजे आहे आणि खायला अन्न पाहिजे आहे. माणसाच्या गरजा तिथून पुढे सुरू होतात. आणि पाणी, अन्न आणि प्राणवायू हे आपल्याला मिळतं, त्याचं आपण किती मूल्य करतो? आजचा आपला विषय आहे वन्य प्राण्यांची शिकार आणि त्याभोवती फिरणारं सगळं अर्थकारण. अनादी काळापासून भारत हा या जगाला वन्यजीव पर्यावरणाचा संवर्धन देणारा, संदेश देणारा देश म्हणून गणला जातो. वसुधैव कुटुंबकम अशी आपली भूमिका आहे. आणि आपल्या पुराणामध्ये, संस्कृतीमध्ये तशा पद्धतीचे संदर्भ देखील आपल्याला पाहायला मिळतात. इव्हन आता उत्सवांचा सीझन सुरू होतो. काही काळानंतर आपण बघतो गणेशोत्सव येतो, दुर्गोत्सव येतो, नुकतीच नागपंचमी आपण साजरी केली. तर हे सगळं का? म्हणजे याला वेगवेगळे संदर्भ असतील. अँथ्रोपॉलॉजिस्ट किंवा पुराणशास्त्राचे अभ्यासक त्याला वेगवेगळ्या अँगलनी मांडू शकतील. पण माझा पर्स्पेक्टिव्ह याच्यात मला काय दिसतो की शंकरजीच्या गळ्यात नागोबा दिसतो, दुर्गादेवीचं वाहन वाघ आहे,
चामुंडा देवीला घुबडाचं प्रतीक म्हटलं जातं. गणपतीला हत्तीची सोंड. कुठेतरी हा एक संस्कृतीचा आणि यातून वन्यजीव पर्यावरणाच्या संवर्धनाचा आस्पेक्ट देखील याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. आणि मग जगाला वन्यजीवांवर प्रेम करणारा संदेश देणारा देश आणि याभोवती सगळं गेल्या 100 वर्षातलं होणारं अर्थकारण हा अतिशय मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो. वाघ असेल, इतर महत्त्वाचे वन्य प्राणी असतील, त्यांची होणारी मोठ्या प्रमाणात तस्करी आणि त्यातून आकडे असे थक्क करणारे आहेत. गेल्या 100 वर्षामध्ये 19व्या शतकाच्या सुरुवातीची जर आपण भारताची लोकसंख्या जर बघितली तर केवळ 20 कोटी लोकसंख्या आपल्या देशामध्ये होती आणि वाघ होते 40,000. जगात वाघ होते 1,00,000 आणि 2001 मध्ये जेव्हा ही फिगर आपण बघतो तेव्हा 2001 ची आपली लोकसंख्या झाली 102 कोटी आणि वाघांची संख्या 95% कमी झाली. काही 2200 हजार 2200 वगैरे वाघ आपल्याकडे शिल्लक राहील. मग प्रश्न असा आहे की माणूस महत्वाचा की वाघ महत्वाचा? ज्या जंगलात वाघ आहे तिथलं जंगल शाबूत आहे असं म्हटलं जातं. कारण जिथे वाघ आहे तिथे जंगल शाबूत आहे आणि असंही म्हटलं जातं आणि ते खरंही आहे की जंगल नदी की माँ है. कारण सगळ्या नद्यांचा उगम जंगलातून होतो. थोडक्यात मी एक थोडं छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो की समजा आता ह्या माझ्या डोक्यावरचे सगळे केस मी काढून टाकले आणि मी बाटलीने जर असं पाणी टाकलं डोक्यावर तर पाणी थांबणार नाही, पाणी वाहून जाईल. आणि इथे जर भरपूर माझ्या डोक्यावर केस असतील तर पाणी थांबेल. आता ही माझी टेकडी, हे माझं डोकं नाही, ही माझी टेकडी आहे. या टेकडीवर जर वनाच्छादित असेल, याच्यावर मोठ्या प्रमाणात झाडं असेल आणि पाण्याचा पाऊस जर पडतोय तर जमिनीमध्ये ते पाणी त्या मुरेल आणि त्यातून मग नद्यांचा उगम होईल, झरे फुटतील, भूजल पातळी वाढेल, विहिरीला पाणी येईल आणि तेच पाणी आम्ही शेतीला देऊ, तेच पाणी आम्ही प्यायला वापरू. म्हणून मग वाघ जगला तर जंगल जगते, जंगल जगलं तर नदी जगते, विहीर जगते, विहीर जर असेल, नदी असेल तर पाणी असेल आणि पाणी असेल तर आम्ही आमची तहान भागवू आणि आमच्या पोटाची खळगी आम्ही भरू. एकट्या वाघाचं एवढं महत्व आहे. फुलपाखरं आहेत, कीटक आहेत, इतर प्रकारचे सजीव आहेत. यांनी पराग घेऊन बंद केलं तर तुमची आमची खायची सोय नाही राहणार. म्हणून वाघापासून वाळवीपर्यंतची ही सगळी जी विविधता आहे ही त्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे असं मला वाटतं. आपण थोडं आता पुढे जाऊया. आपण पीपीटी बघताय आता. माझा आवाज येतोय? एक मिनिट. सर माझं दिसतंय ना पीपीटी? हा हा. परत काय झालं आता? दिसतंय ना? फुल स्क्रीन दिसतंय ना? ओके ओके, थँक्यू. ठीक ठीक आहे, ठीक आहे. आपण पुढे जाऊया. वन्य प्राणी शिकार आणि अर्थकारण हा आपण विषय समजून घेऊया. मी आताच सांगितलं की वाघ हा अतिशय महत्त्वाचा प्राणी आणि वाघाभोवती सगळं आपलं शास्त्र, आपलं जीवन, आपली सगळी सजीवसृष्टी आणि सगळी जंगल, जल, जमीन सगळे वाघाभोवती केंद्रीभूत झाल्याचं आपल्याला दिसतंय. तर या वाघाचं आपल्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे? अनेक कल्चरल आपल्या संस्कृतीमध्ये मी मागे पण सांगितलं, आपल्या संस्कृतीमध्ये अनेक देवतांमध्ये वाघाचा उल्लेख आपल्याला दिसतो. इव्हन चायनीज आणि कोरियन कल्चरमध्ये सुद्धा वाघाचा आपल्याला उल्लेख दिसतो. म्हणजे वाघ हे
आपल्या देशाचं, जगाचं आराध्य दैवत अशा अर्थाने, आणि त्या मागची भूमिका देखील महत्त्वाची आहे. मी सांगितलं, की वाघ वाचलं तर जंगल वाचते, जंगल वाचलं तर नदी वाचते, नदी वाचलं तर पाणी वाचते, आणि पाणी वाचलं तर माणूस वाचते. चिन्ह आहे. आमच्या मेळघाटामध्ये गेल्या काही वर्षापासून मी काम करतो. मेळघाटांचं जे कोरकू आहे, मेळघाटामध्ये आदिवासी जमात, त्या कोरकूला कुला म्हणतात, आणि कुला मामा म्हणतात, म्हणजे आईचा भाऊ कुला म्हणजे वाघ. आणि त्या वाघाचे मंदिरं आपल्याला मेळघाटामध्ये दिसतात. म्हणजे कोरकूचा आराध्य दैवत हा वाघ सुद्धा त्या दृष्टीने महत्वाचा आहे. मग झालं काय, आपल्या देशामध्ये इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली, आणि मग आपली जी सगळ्यात महत्वाची जी संपत्ती होती, जंगल आणि जमीन, या दोन संपत्तीवर इंग्रजांचा डोळा आपल्याला दिसतो. आणि मग ह्या ज्या शिकारी वाढल्या त्यावेळेला, म्हणजे 1972चा भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा येण्यापूर्वी भारतातल्या जंगलांमध्ये गेम रिझर्व नावाची संकल्पना होती, की शिकार करणं हे खूप मर्दानगीचं, करमणुकीचं, अशा पद्धतीचा एक समज होता समाजामध्ये. आणि मग करमणूक किंवा खेळ म्हणून, गेम पर्पज म्हणून त्याकडे बघितलं जायचं. दुसरं महत्त्वाचं आहे, की यातनं काही औषधी गुणधर्म आहेत. त्यांचे हाडं असतील, रक्त असेल, नखं असतील, आणखी काही गुप्तांग असतील, डोळे असतील, त्यांच्यापासून विविध प्रकारचे औषधी बनतात, आणि मग त्याचा उपयोग मानवाला कसा करता येईल या भूमिकेतूनही माणसांनी शिकार सुरू केली. आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल, की 1875 ते 1920 या केवळ 150-125 वर्षामध्ये 80,000 वाघ मारल्या गेले आपल्या देशामध्ये. 1900 ते 2000 याच्यामध्ये हाय पोचिंग, म्हणजे गेल्या 90 वर्षामध्ये, म्हणजे 2000 पर्यंत मग आपण मी उल्लेख केला, की मोठा शिकारीचा रेख, म्हणजे नैसर्गिक मृत्यू वाघाचे कमी, आणि शिकार किंवा बंदुकीनं वाघ मारण्याचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी जास्त दिसून येतं. मग आता ब्रिटिश इरामध्ये, ब्रिटिश कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते, की त्याचे शिकारीचे प्रकरण झाले, आणि त्याचे काय स्टॅटिस्टिक्स आहेत. हे सिनारिओ आपल्याला दिसतो, की ब्रिटिश इरामध्ये आपल्याला दिसते, की एक इंग्रज अधिकारी होता, त्याने एका वर्षामध्ये 120 पेक्षा जास्त वाघ मारले होते. आपल्याला त्या या स्क्रीनमध्ये हत्ती सुद्धा दिसत आहेत. म्हणजे वन्य प्राण्यांना ताब्यात घ्यायचं, हत्तीसारख्या त्या हत्तीवरच बसायचं, आणि त्या हत्तीवर बसून वाघाला शूट करायचं. आता हे सगळे वाघ नरभक्षक होते का? नाही. या वाघांपासून कुठल्याही माणसाला त्रास होता का? नाही. केवळ आपली करमणूक झाली पाहिजे, हा एक खेळ, अशा अर्थानं निसर्गाशी, या भारतातल्या जैवविविधतेशी ब्रिटिश इरामध्ये झाल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. आताची सध्याची परिस्थिती काही फार चांगली नाही. 19व्या शतकाच्या सुरुवातीला 40,000 वाघ असलेल्या देशामध्ये 1971 मध्ये केवळ 1400 वाघ शिल्लक राहिले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुढाकाराने भारतामध्ये भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 आला, आणि भारतातल्या सगळ्या वन्य प्राण्यांना सुरक्षा प्रदान झाली. आणि मग वाघाचाही विषय समोर आला, आणि त्यावेळेच्या मग संवर्धना क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी, काही अधिकारी मंडळांनी, आणि इंदिरा गांधींच्या पुढाकाराने आपल्या देशामध्ये 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प नावाची संकल्पना आली. आणि या संकल्पनेचं साधारणतः वैशिष्ट्य असं होतं, की वाघाभोवती संवर्धनाचं क्षेत्र असेल, आणि वाघांबरोबर इतर वन्य प्रजातींना देखील संरक्षण मिळेल. त्यातला मेळघाट हा भारतातल्या पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पापैकी मेळघाट हा पहिला व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातला. आज महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहे, आणि भारतामध्ये 50 व्याघ्र प्रकल्प आहे. आत्ता नुकतीच भारताच्या व्याघ्र गणनेची, म्हणजे कॅमेरा ट्रॅप पद्धतीने, म्हणजे जंगलामध्ये असे कॅमेरे लावले जातात, त्या कॅमेऱ्यासमोर कुठली एखादी प्रतिमा गेली का ते कॅमेरा क्लिक होतो. तसे ते फोटो घेऊन भारतातली, जगातली सगळ्यात मोठी कॅमेरा ट्रॅपच्या
गणना केली म्हणून त्याचं नाव गिनीज बुकात गेलं. आणि वृत्तपत्रांमध्ये मोठमोठ्या बातम्या आल्या की भारतातले वाघ वाढले. 1971 मध्ये 1400, त्यानंतर 2006 मध्ये 2200 आणि 2018 मध्ये 2967 वाघ भारतात झाले. आता 40,000 वाघ असणाऱ्या देशामध्ये आत्ता सध्या 3,000 वाघ आहेत. तर ही संख्या वाढली की कमी झाली, हा महत्वाचा प्रश्न आहे. जरी 2006च्या तुलनेत वाघांची संख्या निश्चित वाढली, दुपटीनं झाली. 2006 मध्ये ही कमी होती. केंद्र सरकारने 2022 पर्यंत भारतातील वाघांची संख्या दुप्पट करायचं ठरवलं होतं. परंतु 4 वर्ष आधीच, 3 वर्ष आधीच ही संख्या दुप्पट झाली. मीनवाईल महाराष्ट्रामध्ये तर तिप्पट झाली. म्हणजे 104 वगैरे महाराष्ट्रात वाघ होते आणि आता 312 इतके महाराष्ट्रामध्ये वाघ आहेत. पण आता ह्या सगळ्या म्हणजे जंगलामध्ये राहणारा वाघ, वन्य प्राणी, वन्य प्राण्यांची शिकार आणि याभोवती असणारं सगळं अर्थकारण म्हणूया आपण, या सगळं एका प्राण्यामुळे होतं. याला म्हणू आपण अँथ्रोपोजेनिक प्रेशर, मानववंशीय दबाव. ही एक मानववंशीची प्रजाती आहे आणि याचा संपूर्ण झाडांवर आपण चित्रामध्ये बघता आहात. एकीकडे जंगलामध्ये जाळपोळीचं दिसते, एकीकडे झाड तोडले दिसते, एकीकडे वनवा दिसतो, एकीकडे औषध दिसते, एकीकडे वन्य प्राणी मेलेला दिसतो, एकीकडे जाळे, शिकारीचे जाळे आपल्याला दिसतात. हे सगळे थ्रेड्स जर आपण पाहिले तर हे सरळ जंगलांवर आघात करणारे आहे. आणि म्हणून मग 72% जंगल असताना आपला देश, ज्या देशामध्ये 72% जंगल होते, आज केवळ 20% जंगल शिल्लक राहिले. ज्या देशामध्ये हजारो लाखोच्या संख्येने बिबट होते, कोल्हे होते, लांडगे होते, हरिण होते, वाघ होते, ती संख्या आता झपाट्यानं कमी होताना आपल्याला दिसते. मग आता होतं काय नेमकं, की आपल्या भागाचे जे सगळे जंगल आहेत त्या जंगलांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आपल्याला दिसतंय. आणि हे कोण करतंय? एकच प्राणी. चित्रात आपल्याला दिसतंय की झाड जळलेलं दिसतंय. जनरली आपली संस्कृती अशी आहे, म्हणजे मी कायम एक प्रश्न मला पडतो की ज्या माणसाने आयुष्यभरात एकही झाड लावलं नाही त्याला ऑक्सिजन घेण्याची त्याचा हक्क आहे का? आणि अंत्यविधी झाडानं, जर झाडात जाळून त्याला अंत्यविधी केलं जातं, फनरल आपण ज्याला म्हणतो, माझा अंत्यविधीला आक्षेप नाही. पण भारतामध्ये साधारणतः दर वर्षाला 90 लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यापैकी 45 लाख लोकांचे अंत्यविधी हे झाडं तोडून म्हणजे लाकडात जाळल्याने केले, जाळून केले जातात. दर वर्षाला किती मोठ्या प्रमाणात. आता हे ऑक्सिजन देणारं झाड, पाणी देणारं झाड, अन्न देणारं झाड आम्ही जाळतो, म्हणजे आमच्याच पोटावर आम्ही कुऱ्हाड मारतोय. तर मग खऱ्या अर्थानं हा अंत्यविधी झाडाचा की आमचा, हा प्रश्न मला नेहमी सतावतो. दुसरीकडे दिसतंय आपल्याला विजेच्या तारेच्या कुंपणात अडकून वाघ मरतात, त्याचे अवयव पळवले जातात, असंही चित्र आहे. पाण्यात विषबाधा केली जाते. हे मोठं मजेशीर प्रकरण आहे. कटनी ट्रॅप हा एक ट्रॅप असतो, अतिशय पक्का असतो. म्हणजे मी 2011-12 नंतर वन्य प्राण्यांच्या शिकार विरोधी मोहिमेमध्ये बऱ्यापैकी सक्रिय होतो आहे. आता मध्य भारतातल्या काही शिकारीचे प्रकरण CBI कडे सोपवण्यात आली होती आणि त्या दरम्यान वनविभागाच्या वाईल्ड लाईफ क्राईम जो सेल आहे तो, CBI आणि यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेला हे सगळं जेव्हा बघितलं, एक ट्रॅप जंगलामध्ये लावला जातो, कटनी ट्रॅप मला म्हणतात. कटनी नावाचं गाव आहे मध्य प्रदेशमध्ये आणि तिथे
विशिष्ट जमातीचे म्हणजे बहेलिया जमातीचे काही लोक आहेत आणि ते हे काम करतात. त्यांनी हा ट्रॅप बनवला कटणीला, म्हणून त्याला कटणी ट्रॅप म्हटलं जातं. जंगलामध्ये लावले जातात वाघाच्या मार्गावर. वाघ त्याच्यामध्ये अडकतो आणि तो इतका भयंकर अडकतो की त्यातून तो सुटू शकत नाही. मग आता हे वाघाचं महत्व काय आहे, जो आपला आजच्या संभाषणाचा किंवा आपल्या संवादाचा मूळ मुद्दा. चीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आता चीन, कोरोना आणि हे सगळं सगळं जग पाहत आहे, आपण त्यात जाणार नाही. पण चीन हा माझ्या दृष्टीने अतिशय उपद्रवी देश आहे. चीनमध्ये वाघाला वाघ या विषयाला अनुसरून अनेक प्रकारच्या धारणा, अंधश्रद्धा, अर्थकारण आणि त्यातून चीनची विकृती ही आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. चीनने स्वतःचे वाघ संपवले, इतर देशाचे वाघही संपवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. कारण मोठ्या प्रमाणामध्ये चीन या जगातल्या वाघांवर डोळा ठेवून आहे. हे करतात काय चीन? चीनचे वाघ संपले म्हणून आता चीनमध्ये फार्म त्यांनी तयार केले. ते नेमके काय काय करतात हे? तर चीनमध्ये वाघाच्या कातडीला, वाघाच्या हाडाला, वाघाच्या नखाला, वाघाच्या दाताला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. इतरही देशामध्ये आहे, पण मोठ्या प्रमाणात चीन आपल्याला दिसतं. चित्रामध्ये आपण पाहता की चीनमध्ये टायगर वाईन म्हणजे ज्या वेळेला मेळघाटामध्ये ढाकणा वाघ शिकार प्रकरण उघडकीस आलं आणि जेव्हा त्या एका आरोपीशी जेव्हा संवाद साधण्याचा योग आला, तर आम्ही त्याला प्रश्न विचारला की आ, तूने जो टाइगर मारा है वो टाइगर के बोन्स का आप क्या करते हो? तो बोले साहब हम स्किन और जो बोन्स है हम बेचते हैं मार्केट में। बोला किधर बेचते हैं? बोला साहब हम दिल्ली में बेचते हैं। वो दिल्ली से किधर जाता है? दिल्ली से नेपाल में जाता है। नेपाल से किधर जाता है? बोला नेपाल से चीन में जाता है। चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वाघाच्या हाडापासून टायगर वाईन तयार केली जाते. इतरही अवयवांना त्या ठिकाणी बोलणार. चित्रामध्ये बघा आपण की असे मार्केट्स आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या वन्य प्राण्यांच्या कातडी दिसत आहेत, अवयव दिसत आहेत, हाडं दिसत आहेत, हस्तिदंत दिसत आहेत, हरणाचे शिंग दिसत आहेत आणि डिस्प्ले करून ते मोठ्या प्रमाणात विकले. हे जुने पिक्चर आहे, पण आजही छुप्या पद्धतीने व्यापार सुरू आहे. कारण वाघ आणि इतर वन्य प्राण्यांच्या कातडी आणि त्यांचे अवयव मोठ्या किमतीनं विकले जातात. करोडो अब्जोचा हा व्यापार आहे. म्हणजे मेळघाटामध्ये जेव्हा वाघ मारला जातो तेव्हा स्थानिक लोकांना 1,65,000 त्या वाघाची कातडी आणि हाडं विकल्या गेली. पुढं तो वाघ, त्याचं अर्थकारण, मग त्यामध्ये असणारे एजंट्स, त्यांना वेगवेगळ्या व्यवस्थेचा मिळणारा राजाश्रय आणि त्याभोवती सगळं असणारी फॅन्टसी आणि त्यातून मग मोठ्या प्रमाणात होणारा व्यापार, हा अतिशय गंभीर प्रकार आपल्याला दिसतो. हे सुद्धा या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की केवळ वाघाच्या बाबतीतच नाही, तर इतर वन्य प्राण्यांच्या बाबतीतही आपल्या देशामध्ये शिकार केली जाते. पोपटांना पिंजऱ्यात ठेवलं जातं करमणुकीचा भाग म्हणून. अनेक गावांमध्ये, शहरांमध्ये आपल्याला दिसतंय इतर प्राण्यांना बंदिस्त केलं जातं. मला या ठिकाणी एक सामान्य सहज असा प्रश्न पडतो की जर आपल्याला पिंजऱ्यात ठेवलं तर कसं वाटेल हो? आपल्या घरच्या लहान मुलांना चांगलं वाटावं, तुम्हाला करमते म्हणून तुम्ही पोपटांना आणि इतर पक्ष्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवता आणि पिंजऱ्यात त्याचं अख्खं आयुष्य चाललं जातं. आपल्याला जर कारागृहात टाकलं तर आपण विनाकारण जर कारागृहात टाकलं तर आपण आवाज उठवू, मानवाधिकार आयोग, मानवी हक्कांचं हनन. मग जर माणसाला मानवी हक्कांचं हनन होते आणि माणसाला मानवाधिकार लागू होतो, तर मुक्या प्राण्यांना, पक्ष्यांना त्यांचे अधिकार नाहीत का? हा मला नेहमी प्रश्न पडतो.
हे आपण चित्र बघतोय. अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर नावाचं एक गाव आहे. त्या दर्यापूरमध्ये बाजारामध्ये हे भोरड्या भोरड्या नावाचे पक्षी आहे. मैना, रोजी स्टार्लिंग, हे सब हे समूहाने मायग्रेट करतात आणि मग यांच्यावर जाळं पकडून हे विकल्या जातात. याला कोण खातं हो? आपणच खातो. म्हणजे माणसाने माणसासाठी पकडलेले शिकार माणसालाच विकली जातात आणि माणूसच खातो. भयंकर चित्र आहे. हे बिचारा हे जे पक्षी आहेत ना, हे जीव वाचवण्यासाठी इकडे येतात. तिकडच्या प्रदेशामध्ये जे काही स्थलांतर होतं वेगवेगळ्या प्राणी पक्ष्यांचं जे काही स्थलांतर होते, तर त्यांच्या स्थानिक अधिवासामध्ये त्यांना राहण्यासाठी पोषक वातावरण राहत नाही म्हणून ते इतरत्र स्थलांतर करून येतात. ह्याही तशाच येतात आणि इकडे येऊन त्यांना काय मिळतं तर पिंजरा आणि काय तर प्लेटमध्ये वाटून चविष्ट पद्धतीनं ते खाल्लं जातं. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मुक्या प्राण्यांची केली जाणारी हत्या. हे बघा चित्रांमध्ये आपल्याला दिसतंय. अस्वल, वाघ, बिबट, मोठ्या प्रमाणात तिकडे हाडं दिसतंय. इकडे हत्ती मारलेला आहे हस्तिदंतासाठी. हे देखील एक मजेशीर आहे. भारतामध्ये किंवा जगामध्ये चीन प्रणीत सगळा हा व्यापार चालतो. चीन याचा मुख्य सूत्रधार आहे आणि हे सगळं असताना हे सगळं सुरू होताना चीनचा सगळा जो फोकस आहे तो यावर असतो. चित्रामध्ये तुम्ही बघताय खवले मांजर अतिशय दुर्मिळ आहे. याला पँगोलिन म्हणतात आणि भारतामध्ये यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. चीन आणि इतर देशांमध्ये याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे कारण यात पैसा मिळतो. स्थानिक लोकांना कायद्याचं ज्ञान नाही आहे, निरक्षरता आहे किंवा त्यांना हौस आहे, त्यांना हव्यास आहे. पुढे आपण बघणारच आहोत की हे काय कारण याच्या मागे आहे. आणि मग या मुक्या प्राण्यांची हत्या केली जाते आणि हे खवले काढले जातात त्यांचे आणि त्या पद्धतीनं मग तो व्यापार केला जातो. दुसरीकडे घोरपड आहे, कासव आहे. काही लोकांना घोरपड खाण्याचा शौक आहे. मी या बाबतीत गेल्या 15-20 वर्षापासून काम करतोय. मी एक प्रसंग मला आठवला या निमित्तानं की अमरावती जिल्ह्यामध्ये नांदगाव खंडेश्वरमध्ये एक असाच घोरपड विकणारा व्यक्ती होता आणि आम्ही वनविभागाच्या सोबत जाऊन रेड केली आणि त्याला पकडून आणलं. त्याला पकडलं. पहिल्यांदा पकडलं, आणलं, कोर्टामध्ये हजर केलं, त्याला शिक्षा झाली. तो परत सुटला. परत त्यांनी काही दिवसांनी शिकार सुरू केली. परत पकडलं, परत परत शिक्षा, परत सुटला, परत शिक्षा, परत सुटला, परत सुटला, परत सुटला. असं आहे ना 7-8 वेळा झालं. मग एकदा जेव्हा 7व्या 8व्यांदा मी गेलो, तेव्हा तो मला म्हणला, "साहब आप तो बहुत मूर्ख आदमी हो." म्हणलं, "क्यों भाई?" बोला, "साहब आप आते, हमको पकड़ के लेके जाते, हम 2 दिन कोर्ट में रहते, हम 2 दिन जेल में रहते और बेल लेके छूट जाते। आप ये हर बार 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 करते रहते हो। आप सिर्फ हमको ही पकड़ते हो। साहब हमारा जो गिराइक है वो तो पड़ा हुआ है, उसको तो सब पता है, वो साक्षर है, नौकरदार है। साहब आप उनको क्यों नहीं पकड़ते?" त्याचा प्रश्न रास्त होता. कारण याचे जे ग्राहक आहेत ना, हे सगळे म्हणजे मोर दॅन मॅक्झिमम 80-90% लोक हे शिकलेले साक्षर लोक आहेत आणि त्यांच्या धारणा आहेत घोरपड खाल्ल्याने असं होते, घोरपड खाल्ल्याने तसं होते. 3 वर्षापूर्वी अमरावतीमध्ये प्रकरण झालं आणि सुप्रीम कोर्टापर्यंत ते प्रकरण गेलं. तर माझी या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की अशा काही भूलथापांना बळी पडू नका. कायद्यामध्ये कडक शिक्षा आहे. घोरपड खाताना किंवा वन्य प्राण्यांची शिकार करताना जर आढळलं तर कायद्यामध्ये कडक शिक्षा आहे आणि नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. काही लोकांना वाटतं की कासवाचं चित्र आहे, कासव जर आपण घरी ठेवला तर आपल्या घरात सुबत्ता येते. मित्र हो,
मी संत महात्मा नाही, पण कर्माचा सिद्धांत आहे. कर्माचा सिद्धांत काय सांगतो, की कर्म कर. जो कर्म करतो त्याला फळ मिळतात. आणि असे कासवं बिसवं पोचल्याने घरात सुबत्ता बिबत्ता काही येत नाही. उलट पाप पुण्य ही संकल्पना जर तुम्ही मानत असाल, तर माझ्या भाषेत वन्य प्राण्यांना घरात ठेवणं हे पाप आहे. आणि कायद्याच्या भाषेत हा गुन्हा आहे. आणि याच्यामध्ये जबर शिक्षेची तरतूद सुद्धा आहे. मांडूळ साप आपल्याला दिसतो. याला इंजिन म्हणतात, डबल इंजिन. यांचे कोड वर्ड्स आहेत शिकाऱ्या लोकांचे. आणि मग याच्याबद्दल धारणा आहे, की हा जर साप आपल्याकडे असला तर आपल्याला धनप्राप्ती होते किंवा या सापांपासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये याची मागणी आहे वगैरे 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 वगैरे. या सगळ्या धारणा आहेत. खाली घुबडाचं चित्र आपल्याला दिसतं. घुबडापासून देखील ग्रामीण भागामध्ये अनेक अंधश्रद्धा आहे. काळी विद्या म्हणून एक विद्या, जादूची विद्या असं भारतामध्ये प्रसिद्ध आहे. ब्लॅक मॅजिक. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात या पक्ष्यांचा उपयोग केला जातो, या सापांचा उपयोग केला जातो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून यावर काम होण्याची आवश्यकता आहे, अशी मी नम्र विनंती करतो. की या मुक्या प्राण्यांचा जीव जातो, मिळत काहीच नाही. जे असले अघोरी प्रकार करतात त्यांनाही काही मिळत नाही, जे करायला लावतात त्यांनाही काही मिळत नाही. हाती शून्य येते, मात्र या मुक्या निष्पाप जीवांचा जीव जातो. आपल्याला असं चित्र दिसतं, स्थानिक काही शिकारी आहेत, त्यांच्या शिकार करणारे जाळं आहे, अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतं अनेक ठिकाणी. हे बघा, अशा पद्धतीनं हे विकले जातात. अशा पद्धतीनं अमरावती ते वर्धा रोडवर देवगाव नावाचा एक फाटा, तिथं मार्केट अशा पद्धतीने होतं. अनेक वेळा वनविभागाने तिथे धाडी टाकल्या, परंतु कायमस्वरूपी सोल्युशन याचं काही निघालं नाही. कारण मार्केटमध्ये डिमांड आहे. एक साधं उदाहरण आहे, की मी जर एखाद्या ठिकाणी जर दुकान थाटलं, जर माझ्या दुकानात 1 महिना गिराईकच आलं नाही, तर साहजिकच आहे मी ते दुकान बंद करेल. या लोकांना, विकणाऱ्या लोकांना खरेदीदार मिळतात म्हणून हे लोक विकतात, असंही माझं म्हणणं आहे. याचा अर्थ हे लोक बरोबर आहे असं नाही. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 या कायद्यान्वये वन्य प्राण्यांची शिकार करणे, त्यांची विक्री करणे, त्यांची खरेदी करणे, त्यांना मारणे, त्यांना इजा पोहोचवणे हा अपराध आहे. म्हणून मी या आजच्या लाईव्हच्या माध्यमातून तमाम नागरिकांना विनंती करतो, की कृपया अशा पद्धती जर कुठं काय प्रकरण आढळलं तर तात्काळ वन विभागाला तुम्ही कळवा. आणि हे खरेदी करू नका, कारण खरेदीदार आहे म्हणून ते विकतात. जर ही नो डिमांड नो सप्लाय या रूलनं जर आपण याच्यावर काम केलं तर या ठिकाणी हे निर्माण होण्याचं काही कारणच नाही. हे बघा, एक हे काही पेपर्सच्या बातम्या आहेत, की कशा पद्धतीनं वाघांच्या तस्करी, वाघांची शिकार आणि वन्य प्राण्यांच्या शिकार आणि त्याचे रॅकेट्स कशा पद्धतीनं काम करतात, कशा पद्धतीनं त्याच्यावर वन विभागाचा कारवाई होते. बघा, बातमीत दिसतंय वन विभागाने 50 लाख जप्त केले. एक चाचा नावाचा आरोपी होता त्याच्याकडून. मग एवढा सगळा पैसा येतो कुठून हो? म्हणजेच हे जे अर्थकारण जे आहे ना, हे याचे पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. जे ग्राउंड लेवलला काम करतात त्यांच्या हाती मात्र तुटपुंजी रक्कम येते. जे कोणी शिकारी असतील ते त्यांचा म्हणजे कायदा हातात घेऊन गुन्हा करून, आणि हे सगळं कशासाठी करतोय ना, तर काही पैसे मिळावे म्हणून. आपल्याला शेकचिल्लीची गोष्ट आठवत असेल. शेकचिल्ली ज्या फांदीवर बसतो त्याच फांदीवर तो ते सगळं म्हणजे तोडतो आणि आपटतो. माणसाचा हाच प्रकार आहे. वृत्तपत्रांमध्ये किंवा इतर ठिकाणी जर वाघाला हिंस्र म्हणत असेल तर मला त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे. कारण या जगात एकमेव हिंस्र प्राणी कोणी असेल तर तो वाघ, तो माणूस. अशा पद्धतीच्या गतिविधी, अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी करण्यात आपण सगळ्यात पुढे आहोत.
हे आमच्या अँटी पोचिंगच्या काही केलेल्या ॲक्टिव्हिटी. मग हे सगळं होते कशासाठी? काय नेमकं आहे? तर भारत हा जगातला असा देश आहे की जे वाघाचं त्याच्यानंतर रायनोज, गेंडे, पक्षी आणि वनस्पती यांची मोठ्या प्रमाणात आपण सप्लाय करतो मार्केटमध्ये. आपण विक्री करतो, आपण खरेदी सुद्धा करतो. आणि आपल्या देशामध्ये जे काही निरक्षरता आहे, जी गरिबी आहे, ते अनेक लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात. हे सुद्धा याला एक कारण म्हणता येईल. आणि भारताचा एक माइंडसेट आहे, आपण आहे ना अल्पसंतुष्टी लोक आहोत. आपण जेव्हा वेळ पडली तेव्हाच विहीर खोदतो. मी अनेक शिकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणतात साहब एक मारा तो क्या होता, एक पेड़ काटा तो क्या होता, एक टायगर से क्या होने वाला है. पण एक जर वाघ मारला तर 12 स्क्वेअर किलोमीटरचं जंगल प्रभावित होते. मग असे 10 वाघ मारले तर 120 स्क्वेअर किलोमीटरचं जंगल प्रभावित होते. मग पाणी प्रभावित होईल, नदी प्रभावित होईल, भूजल पातळी राहणार नाही पाण्याची. आज कोरोनाच्या निमित्तानं आपल्याला चित्र दिसलं. शेवटी काय येते सगळे म्हणजे माणसं पिंजऱ्यात, आपण पिंजऱ्यात आणि हे मुके पक्षी प्राणी मोकळे. भारतामध्ये कायदे आहेत, पण कायद्याची कडक अंमलबजावणीही होते, परंतु यंत्रणा सामान्य माणूस हा कुठेतरी कमी पडतो. अँटीपोचे म्हणजे शिकार प्रतिबंधक उपाययोजना आपल्या देशामध्ये एक्झिस्टिंग सिस्टीमला राबवायला अडचणी जातात, कारण 1400 कोटी 130-35 कोटी लोकसंख्या आहे. कोणाकोणाला आवरणार? आणि सामान्य माणूस टोटली याच्यापासून अनभिज्ञ आहे. आपण आपल्याच दुनियेत खुश आहोत. तर हे सगळं जे आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन म्हणजे वन्यजीव संवर्धन आणि वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीनं सामान्य माणसाला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत इथे फार काही चांगलं होईल असं चित्र सध्या तरी नाही. पण आता आपण सुरुवातीलाच बघितलं की 40,000 वाघावरनं आम्ही 1400 वर आलो आणि 1400 वरनं आता 3000 आलो. संवर्धनाचे प्रयत्न झाले. 1972 मध्ये कायदा आला, 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प आला, जाहीर झाला. आता बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, जैवविविधता संवर्धन कायदा, वेगवेगळ्या कमिट्या, वेगवेगळे मंडळ, आणि मग यातून संवर्धन झालं. चांगली गोष्ट आहे. आज वाघांचं चित्र बऱ्यापैकी आहे, आपल्याला दिसतंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न झाले, राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न झाले, राज्य स्तरावर प्रयत्न झाले, काही कायदे अस्तित्वात आले, आणि आपल्याला ते चित्र दिसतंय की जर हा प्रोजेक्ट टायगर आला नसता 1973 मध्ये, वन्यजीव संवर्धन कायदा झाला नसता, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण निर्माण झालं नसतं, व्याघ्र शिकार विरोधी मोहीम म्हणजे वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो किंवा असे जे वाईल्ड लाईफ क्राईम सेल आहे असे जर निर्माण झाले नसते, वनविभाग नसता, तर वाघ दिसले नसते. खरं म्हणजे कायद्याचं, वनविभागाचं आणि या वन्यजीव पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचं हे योगदान आहे. हेही नसे थोडके, कारण 1400 वाघ उरलेले असताना ते संपायला किती वेळ लागणार? म्हणजे माझ्या खिशात, माझ्या मित्राने मला एक उदाहरण दिलं होतं की माझ्या खिशात 2000 आहेत आणि खिसा फाटका आहे आणि रोज एक नाणं पडते, रोज एक कॉईन पडतो, ते किती दिवस चालणार? अशी वाघाची गत होती. परंतु सुदैवानं चित्र आता बरं आहे असं आपण म्हणू शकतो. हे आपण याच्यावर चर्चा केलीच आहे. सध्या 50 व्याघ्र प्रकल्प आहे, प्रोटेक्टेड टायगर रिझर्व आहे. आणि हे चित्र बघा, 2006 मध्ये 1411 वाघ होते, 2010 मध्ये 1706 झाले, 2014 मध्ये 2226 आणि 2018 मध्ये 2967. हे एकंदरीत चित्र आहे, दिसते. मग आता हे सगळं होते का? शिकार का केली जाते? तर चीन प्रणीत अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्या यामध्ये मागणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये. मोठी किंमत मिळते, रोख मोबदला मिळतो, सहज पैसा उपलब्ध होतो. त्याच्यामुळं जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, लालची लोक आहेत, किंवा ज्यांना कळत नाही, म्हणजे निरक्षर आहेत, असे लोक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात, म्हणजे अतिसाक्षर लोक याच्यामध्ये आहे, अति निरक्षर लोक याच्यामध्ये आहे. बाजारात सहज मागणी आहे. म्हणजे आताही मी देवगावच्या उदाहरण तुम्हाला दिलं की विदर्भातल्या अनेक ठिकाणी म्हणजे नेर असेल, मंगरुळपीर असेल, कारंजा असेल, वाशिम असेल,
इकडे उंबरेड असेल, अशा काही ग्रामीण भागातल्या गावातल्या बाजारांमध्ये जर तुम्ही गेले, तर तुम्हाला सहज हरणाचं मटण किंवा तित्र बाटर घोरपडी सहज उपलब्ध होतात. कारण काय? कारण हे जे आंबट शौकीन लोक आहेत, ते सहज विकत घ्यायला तिथे तयार आहेत आणि म्हणून मग ते लोक पकडतात आणि विकायला आणतात. त्याला दुसरी पण बाजू आहे, बेरोजगारी आहे. म्हणजे मी गेल्या अनेक वर्षामध्ये जेव्हा या लोकांना पकडण्याच्या मोहिमेमध्ये मी होतो, तेव्हा त्यांना दुसरा काही पर्यायच नाही. म्हणजे राज्य शासनाने, केंद्र सरकारने प्रयत्न केले, अनेक गावांमध्ये जाऊन वेगवेगळ्या योजना आणल्या, हे केलं ते केलं, पण त्याचा काही फारसा आउटपुट मिळालं नाही. जर एक ससा मारून, एक एक तितर बटराची जोडी मारून, एक ससा मारून जर मला सहज 1000-2000 मिळत असतील, तर मी कशाला रोजगार हमी योजनेमध्ये काम करणार, कशाला कोणाच्या शेतावर काम करायला जाणार. आणि छुप्या पद्धतीची डिमांड आहे. आजकाल तर मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि या सगळ्या गोष्टींचं रॅकेट्स आणि ते सगळं लिंकिंग चालतं. घरपोच माल पुरवला जातो. ते सगळं सहज आहे. त्यानंतर आहे महत्त्वाचं, शिकारीबद्दल उत्सुकता. अनेक आता आपण बघतो कोरोनाच्या काळात जसं लॉकडाऊन लागलं, लॉकडाऊन साधारणतः 90 दिवस म्हणजे अजूनही सुरू आहे, पण आता बऱ्यापैकी काही अटी शिथिल केल्या. पण मीनवाईल जे काही पक्क लॉकडाऊन होतं, म्हणजे पूर्ण 100% संचारबंदी होती, त्या ठिकाणी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिकारी झाल्या. कारण काय? तर लोकांना फार उत्सुकता आहे, लोकांच्या काही धारणा आहेत. माझ्या एक ओळखीचा आरोपी म्हणजे एका रेडमध्ये मी गेलो आणि त्या आरोपीला मी सहज विचारलं, की म्हणजे मोराची शिकार केली होती त्यांनी, पॉयझनिंग केलं होतं पोहरा मालखेडच्या जंगलामध्ये. आम्हाला ते माहीत झालं, मग आम्ही ते सगळी त्याची ट्रेस केलं. RFO होते, स्थानिक उपवन संरक्षक यांच्या मदतीनं ते बऱ्यापैकी प्रकरण उघडलं आणि 9 मोरं मारणारा शिकारी आमच्या ताब्यात आला. त्याला मी प्रश्न केला, की हे सगळं तू कशासाठी केलं? बोले साहब मुझे मटन खाने का शौक है और मैं 36 अलग अलग टाइप के ये खाता हूँ, मैं खाया हूँ. म्हणजे कसली उत्सुकता आहे. काही ठिकाणी करमणूक म्हणून केली जाते. म्हणजे लोकांना रोजगार नाही, की लोक बसले आहे. विकृती आहे, विकृती सुद्धा आहे, की काय करून आलो, चला शिकारीला जायचं. काही ठिकाणी रिव्हेंज पोचिंग सुद्धा आहे. म्हणजे अनेक ठिकाणी शेतपीक नुकसान, आणि हा तर अतिशय म्हणजे ज्वलंत विषय आहे तो. त्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतंय, की वनविभागाशी काही खटकलं तर बदला म्हणून वाघाला मारायचं, वन्य प्राण्यांची शिकार करायची, असाही प्रघात समाजामध्ये आहे. त्यानंतर अंधश्रद्धा हा देखील याला महत्त्वाचं कारण आहे. अंधश्रद्धा हे एक मूळ कारण आहे, की या प्राण्याचं मांस खाल्ल्याने असं होते, त्याचे दात घेतल्याने तसं होते, वाघनखं जर गळ्यात घातल्याने आपलं गुडलक चांगलं राहते. कसलं गुडलक? वाघाच्या दाताचा आणि तुमच्या गुडलकचा काहीही संबंध नाही. वन्य प्राण्यांच्या अवयवांपासून तुम्ही जर तुमचं स्वार्थ पाहत असाल, तर आपल्या मरणाची, म्हणजे हिंदीत म्हणतात, हमारी कबर हम ही खोद रहे हैं. जर वन्य प्राण्यांची शिकार जर आणि ह्या सगळ्या गोष्टींना कुठंतरी काहीतरी राजाश्रय असल्याशिवाय हे सगळं होत नाही, याचे अनेक अनुभव आम्हाला आले आहेत. मग आता काय काय शिकार रोखण्यासाठी काय केलं जातं? म्हणजे करोडोचा आणि हजारोचा मोठ्या प्रमाणात जेव्हा व्यापार या ठिकाणी होतो, यासाठी काय तर आंतरराष्ट्रीय करार करण्यात आले आहे. त्या कराराची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. भारतीय कायदे आले, कडक कायद्यांची अंमलबजावणी होते आहे काही ठिकाणी. परंतु आधी हे कायदे लोकाभिमुख, सामान्य माणसाला समजतील असे, आणि सामान्य माणसाचा याच्यामध्ये सहभाग. म्हणजे आज चित्र असं आहे, की एखाद्या ठिकाणी जर शिकारीचं प्रकरण होत असेल, तर सामान्य माणूस सांगत नाही. परंतु महाराष्ट्र शासनाने एक महाफॉरेस्ट नावाची एक हेल्पलाईन सुरू केली, 1926 नावाची. यामध्ये नावाची गुप्तता ठेवली जाते. आणि या सामान्य मोहिमेमध्ये जर नागरिकांनी सहभाग जर वाढवला, 1926 जस्ट नंबर डायल करायचा असतो. तो नंबर डायल करून तुम्ही शिकारीची माहिती देऊ शकता. गुप्त ठेवली जाते माहिती, आणि लागलीच विदिन काही मिनिटांमध्ये, काही तासांमध्ये त्या शिकाऱ्यांना गजाआड करण्यामध्ये वन विभागाला यश येऊ शकते. अंधश्रद्धा जी आहे या वन्य प्राण्यांच्या बाबतीत, त्यांचं निर्मूलन होणं गरजेचं आहे.
माणूस माणसाच्या जीवनातच व्यस्त आहे आणि माणसाला जीवन देणारं जे वसुंधरा आहे, जी पृथ्वी आहे, जे झाडं आहे, जे वाघ आहे, त्यांच्याकडे आपलं अजिबात लक्ष नाही आहे. मग चित्र असं आहे, की प्राणवायूच मिळाला नाही, ऑक्सिजनच मिळाला नाही, प्यायला पाणीच मिळालं नाही, खायला अन्नच मिळालं नाही, तर आम्ही राहायचं काय? खायचं काय? म्हणजे मला एक प्रश्न नेहमी एका इंटरव्ह्यूमध्ये विचारला, मी ते नेहमी याचा उल्लेख करतो, की म्हणजे तुम्ही हे संवर्धनाचं काम का करता? तर मी माझं उत्तर असं आहे, की जगातला सगळ्यात स्वार्थी माणूस मी आहे. कारण मला माहिती आहे, की हे जर वाघ, जंगल, पाणी, प्राणी, मुंग्या, कीटक, फुलपाखरे, मधमाशा हे जर संपले तर मीही संपणार. म्हणून मग माझ्याच संवर्धनाची ही चळवळ यातही माझा स्वार्थ आहे. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप नको असंही मला वाटतं. बघा हे वाघ मारले आणि वाघाची अवस्था आम्ही अशी केली. काही काळानंतर आपलीही वेळ अशी येणार आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण हे करूया. मला असं वाटतं की मी भरपूर बोललो. इथे काही प्रश्न आहेत. 1 तासाचा मला वेळ दिला होता. काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. मांडूळ साप म्हणजे बोवा का? ओल्ड वर्ल्ड सँड बोवाला मराठीत काय म्हणतात? हो, मांडूळ साप म्हणजे रेड सँड बोआ. खाली वडतकर साहेबांनी उत्तर दिलं आहे. चीनीमध्ये याच्या धारणा आहेत. मी मग उल्लेख केला की चीनमध्ये याचं औषधी व शक्तिवर्धक गुणधर्म अशा धारणा आहे. आणि हे सगळ्या मूळ जे आहे ना सगळं चीन आहे. चीन हा अतिशय इचक देश आहे असं मला नेहमी वाटतं, की दे आर मोर डिस्ट्रक्टिव्ह अँड वी आर मोर कन्स्ट्रक्टिव्ह. वी इंडियन्स आर मोर कन्स्ट्रक्टिव्ह अँड चायनीज आर मोर डिस्ट्रक्टिव्ह. पण हिंदी चीनी भाई भाई म्हणत त्यांनी आमच्या या जैवविविधतेवर इतका वाईट डोळा ठेवून कशा पद्धतीचा धिंगाणा आमच्या देशामध्ये सुरू केला आणि आमच्या इथे जे आहे आम्ही त्यांना सहकार्य करतो. तर या माध्यमातून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून म्हणजे धिवरे सरांचा प्रश्न आहे की चंद्रपूरमध्ये वाघांची नसबंदी करणार अशी बात आपले काय मत आहे? तर मला असं वाटते की अतिशय हास्यास्पद हा प्रकार मला वाटतो, की म्हणजे कुत्र्यांची नसबंदी आणि तेच आपल्याच्याने सावरणं होत नाही आणि वाघांची नसबंदी कशाला? म्हणजे यामुळे याच्या मागे कोण आहे मला तेच कळत नाही. म्हणजे जर शास्त्रीय पद्धतीनं याचा जर हे करून जर कोणी जर स्टेटमेंट केलं असेल, तर मग आमची चर्चा सुरू होती आणि एका मान्यवर मंडळीने त्याच्यावर मत व्यक्त केलं, की शास्त्रीय पद्धतीच्या व्यक्तीने अतिशय अशास्त्रीय पद्धतीनं केलेली ही मागणी आहे. वाघांच्या नसबंदीची काय आवश्यकता नाही आहे. ही नसबंदी म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे आणि ही नसबंदी करणं म्हणजे असे प्रयोग अजून झालेले नाही आहेत. मग वाघाला पकडणार कसं? नसबंदी करणार कशी? हे सगळे जे चित्र आहे ते हास्यास्पद आहे. एवढंच मी यावर बोलेल. दुसरा प्रश्न आहे, ड्रॅगन नावाचा साप खरंच असतो का? ड्रॅगन नावाच्या सापाची अशी प्रजाती भारतात आहे असं माझं ऐकण्यात नाही. जगामध्ये कुठे असेल तर मला त्याची काही आयडिया नाही आहे. पण ड्रॅगनचा संदर्भ देऊन चीन हा एक मोठा ड्रॅगन देश आहे, की ज्याचं या सगळ्या जगातल्या जैवविविधतेवर लक्ष आहे. आणि त्या माध्यमातनं आपल्याला दिसतंय की हा जो ड्रॅगन आहे चीनच सध्या ड्रॅगन आहे. साप-बीप तर फार दूरची गोष्ट आहे. तर हा देखील एक या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आपल्याकडे
गीरचे सिंह का भराभर मृत्युमुखी पडत आहेत? चांगला प्रश्न आहे. भारतामध्ये एशियाटिक लायन म्हणजे गीर जो प्रदेश आहे गुजरात मधला. अ, गुजरात हे असं राज्य आहे की एशियाटिक लायन फक्त गुजरातमध्येच आढळतात. तर ज्या ठिकाणी कुठल्याही एका ठिकाणी जर विशिष्ट प्रकारची वन्य प्रजाती जर केंद्रित होत असेल, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची शक्यता असते. म्हणून अ, गेल्या अनेक वर्षांपासून जो गीरचा जो प्रोजेक्ट आहे म्हणजे गीर सिंहांचं म्हणजे सिंहांचं इतर जंगलांमध्ये देखील त्यांचं रिलोकेशन व्हावं म्हणजे मध्य प्रदेशामधील कुनोमध्ये ही अनेक वर्षांची मागणी आहे. प्रश्न असा आहे की भराभर मृत्यू मग का का पडतात? याला अनेक कारणं असू शकतात. प्रत्येक सिंहाचं किंवा प्रत्येक जे हे आहे, तर हे देखील आहे. तर यामध्ये मला महत्त्वाचं वाटतं की एकाच ठिकाणी वन्य प्राणी राहिल्यामुळे जसं एक सोपं उदाहरण मी आपल्याला देतो की आपल्या संस्कृतीमध्ये लग्न करताना मामकूळ बघितलं जातं. मामकूळ बघितलं जातं याच्यामागे जेनेटिकल रिझन आहे, की एका जेनेटिकल रिझन चे लोकांनी जर एकत्र आले, तर येणारी पिढी जी आहे ती अंधू-पगू जन्माला येऊ शकते. तर हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे, की जेनेटिकल डिस्टर्बन्स होते आहे, आंतरप्रजनन त्या ठिकाणी होत आहे. दुसरं महत्त्वाचं, की अनेक मानवाचा जंगलामध्ये जो वावर आहे, तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि वाघांना आणि सिंहांना माणसापासनं इतर वन्य इतर जे डोमेस्टिक वाईल्ड ॲनिमल आहे, त्या वाईल्ड ॲनिमल डोमेस्टिक जे ॲनिमल्स आहेत त्यांचा म्हणजे हे जे जीवजंतू आहे आपल्या होती म्हणजे गायी आहे, म्हशी आहे, रानकुत्रे आहे. कुत्रे, गायी, म्हशी, माणूस यांचा वन्य प्राण्यांच्या अधिवासामध्ये वाढता वावर आहे. आणि मग आपले आजार म्हणजे वाघाच्या बाबतीत एक उदाहरण मी आपल्याला देतो, की कॅनाईन डिस्टेंपर नावाचा जो आजार आहे, तो गावठी कुत्र्यांपासून वाघामध्ये होतो. मेळघाटामध्ये आमच्या एका मित्राने वाघांच्या विष्ठेवर संशोधन केलं. त्या विष्ठेवर संशोधनामध्ये 2006-07 मध्ये आम्हाला एक पॅरासाइट मिळाला वाघाच्या विष्ठेमध्ये. मग आता कोर क्षेत्रामध्ये वाघाच्या विष्ठेमध्ये पॅरासाइट मिळतो कसा? तर त्या पाणवठ्यावर जाऊन गुरंढोरं पाणी पितात आणि तिथेच वाघ जाऊन पाणी पितो. तर त्या गुराढोरांच्या शरीरातला जो पॅरासाइट्स आहे तो वाघामध्ये गेला. तर असे अनेक कारणं त्यामागे असू शकतात. सायबेरियन वाघ आपल्याकडे टिकलेत की काय? नाही, सायबेरियन वाघ आपल्याकडे नाहीत. आणखी काही प्रश्न कुणाचे? शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. तुम्हाला हे आजचं आपला संवाद कसा वाटला हे नक्की कळवाल. मी पुनच्च सिंधुजन अकादमीचे धन्यवाद देतो, की म्हणजे पर्यावरण, वन्यजीव हा ताटातलं लोणचं जसं असतं ना, तसा हा विषय असतो. आणि याला फारसं कोणी महत्त्व देत नाही. परंतु आपल्या जीवनाचा अत्यावश्यक जो घटक आहे प्राणवायू, पाणी आणि अन्न आणि ते प्राणवायू, पाणी आणि अन्न देणारी ही जी सजीव सृष्टी आहे, या चराचरातले सगळे जे जीव आहे, त्या जीवांच्या बाबतीत आपण एक स्टँड घेतला, आपण आपली कमिटमेंट दाखवली आणि त्यातून अ, आपण मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. अ, यासाठी मी आपला शतशः आभारी आहे, ऋणी आहे. भविष्यातही इतर मान्यवरांचे, इतर काम करणाऱ्या लोकांचे अ, हे जे सगळी जे जनजागृती या माध्यमातून होते आहे, कारण अनेक लोकं ऐकतात आणि हे सुद्धा त्या माध्यमातनं सगळीकडे जातं. तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या तमाम वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या मी त्यांचा एक प्रतिनिधी या अर्थाने इथे उभा आहे. इतरही काही लोकं पुढे येतील. मी त्यांना विनंती करेल, की या प्लॅटफॉर्मवर यावं आणि सामान्य लोकांना आणि सिंधुजन अकादमीच्या श्रोत्यांना आणि इतर लोकांना याची माहिती द्यावी. कारण याची गरज आहे. माझे एक गुरु आहे त्यांचा मी थोडक्यात संपवतो. माझे एक गुरु आहे त्यांचा मला सकाळी फोन आला, की भारतामध्ये वन्य प्राण्यांच्या बाबतीत अ, एवढं विदारक चित्र का? तर अनेक कारण आहेत त्याला. पण एक कारण मला महत्त्वाचं वाटते, की जसे वाघ दुर्मिळ होत चालले आहेत, तसे आमच्यासारखे लोकं पण दुर्मिळ आहेत. आम्हीही कुठेतरी कमी पडतोय. म्हणून
तमाम या माध्यमातनं नवीन युवकांना मी आवाहन करतो, की त्यांनी जास्तीत जास्त या मोहिमेमध्ये जुळलं पाहिजे. वन्यजीव पर्यावरण, शिकार विरोधी मोहीम आणि आपल्या अवतीभोवती जे काही वृक्षतोडीचा उल्लेख इथे केला, त्या वृक्षतोडीच्या बाबतीत आणि इतर सगळ्या बाबतीत वनविभागाला सहकार्य करण्याची गरज आहे. अ, आमच्यासारख्या लोकांना आपण माहिती द्या, वनविभागाला माहिती द्या आणि कृपा करून ह्या सगळ्या वनविभागाच्या आणि वन्यप्रेमींच्या मोहिमेमध्ये आपण सहभागी व्हा. मी एक छोटंसं जाता-जाता उदाहरण देतो. रात्रीचे 12:30 वाजले होते. रात्री 12:30 वाजता एक मेसेज मला आला आणि त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, की मी यवतमाळवरून पांढरकवड्याकडे जाते आहे. अ, मी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेत असताना एक प्रशिक्षणार्थी होत्या तिथे, अधिकारी होत्या. रात्री 12:30 वाजता त्यांना संकोच वाटला, की मला कसा मेसेज करावा. त्यांनी मला मेसेज केला, की मी यवतमाळवरून पांढरकवडा जातोय आणि सारी जंगलामध्ये आग लागलेली दिसते. आता बाहेरच्या माणसाला तिथे काय आयडिया नाही. म्हणजे रात्री 12:30 वाजता त्या काय करणार? कोणाला फोन लावणार? आणि साहजिकही ॲक्सेस नसतो. अशा वेळी काय केलं, मी त्यांना एक सजेशन दिलं आणि मीही फॉरेस्टच्या महाफॉरेस्ट 1926 हेल्पलाईनवर नंबर डायल केला. तो कॉल रेकॉर्ड झाला आणि अर्ध्या तासामध्ये मला आणि त्यांना कॉल बॅक गेला आणि दीड तासाच्या आत त्या जंगलामध्ये फॉरेस्टची चमू पोहोचली आणि हजारो हेक्टर जंगल जळण्यापासून वाचलं. कारण जंगलामध्ये नुसतं झाडच जळत नाही, तर मुंग्या जळतात, सरडे मरतात, फुलपाखरं जळतात, पक्षी, त्यांची घरटी, सापं. म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत, की एका हेक्टर स्क्वेअर किलोमीटरमध्ये किती मुंग्या असतील किंवा 10 बाय 10 फुटाच्या एरियामध्ये किती कोळी असतील. म्हणजे जंगलाबरोबर तुम्ही माझ्याबरोबर रात्री एखाद्या वेळी आल तर तुम्हाला मी 10 बाय 10 च्या एरियामध्ये तुम्हाला मी एक 20-25 कोळी आरामात मोजून दाखवू शकतो. मग तिथे जर वणवा लागला तर गवतातले सगळे कोळी मरतील, सगळे नाकतोडे मरतील. म्हणजे आम्ही फक्त गवताचं आणि झाडांचंच बघतो. जी महत्त्वाची सजीव सृष्टी आहे त्यांचं काय? इतकी मोठ्या प्रमाणात हानी त्या ठिकाणी होते. पण आता प्रश्न असा आहे, की हे सगळं वाचलं कुणामुळं? माझ्यामुळं? अजिबात नाही. तर त्या मुलीच्या एका मेसेजमुळं रात्री 12:30 वाजता तिने मेसेज केला. महाफॉरेस्ट म्हणजे मला मेसेज केला आणि महाफॉरेस्ट हेल्पलाईनवर आम्ही ती माहिती दिली. तर मी सामान्य नागरिकांना या माध्यमातून विनंती करतो, की आपण या सगळ्या गोष्टींचा उपयोग घ्या आणि तुमचा एक मेसेज, एक तुमचा आवाज, एक पाऊल या वन्य प्राण्यांचे शिकार आणि या भोवती फिरणारं अर्थकारण याचा कणा मोडण्याची ताकद या एक मेसेजमध्ये आहे. एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो, आवाहन करू शकतो, विनंती करू इच्छितो. पुनश्च एकदा सिंधुजन अकॅडमीचे मी आभार मानतो. आपण मला ऐकलं, माझं मत या ठिकाणी मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली. काही मान्यवर मंडळींनी चांगले प्रश्नसुद्धा या ठिकाणी विचारले. तर या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.